ज्ञानेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय. आज निज ज्येष्ठ शुद्ध षष्टी शके 1948. आजचा दिवस म्हणजे अरण्यषष्ठी नावाने पण ओळखला जातो. विंध्यवासिनी देवीची आजच्या दिवशी पूजा होते. विंध्यवासिनी देवी म्हणजे जी लहान मुलगी कंसाच्या कारागृहामध्ये वसुदेव देवीच्या पोटी कृष्ण जन्माला आला, त्यावेळेस भगवंताच्या आदेशाप्रमाणे त्याला गोकुळामध्ये नेऊन सोडलं आणि तिथून जी मुलगी इकडे परत आणली, ती मुलगी तिला मारण्यासाठी कंसाने तिला हातात धरलं आणि ती हातातून निसटून गेली आणि आकाशामध्ये मग तिने आकाशवाणी झाली. ती जी देवी आहे ती म्हणजे विंध्यवासिनी देवी. त्यामुळे अरण्यषष्ठी या नावाने आजचा दिवस ओळखला जातो. आणि दुसरं आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आमचे चांगदेव महाराज यांची यात्रा आजच्या दिवशी असते. चांगदेव महाराजांची यात्रा पुणतांबे नावाचं गाव आहे, नगर जिल्ह्यामध्ये आहे. त्या ठिकाणी चांगदेव महाराजांची यात्रा भरते. मुक्ताबाईंचे शिष्य असणारे चांगदेव महाराज आणि ज्यांना 1400 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं, म्हणजे ज्यांचं योग साधनेचं बळ एवढं होतं की यमराज प्रत्यक्ष आले तरी त्यांना ते परतवून लावत होते, असा अधिकार असणारे चांगदेव महाराज. आणि ते निघाले आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यासाठी. आपल्याला ती कथा सगळी माहिती आहे. या यूट्यूबच्याच माध्यमातून पूर्वी चांगदेव 65वर प्रवचनंसुद्धा झाली होती. ती त्या माझ्या यूट्यूब लिंकवर आहेत, ती सर्वांनी जरूर ऐकावीत. खूप छान असं त्यामधलं उपदेश आहे जो ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना केला होता. 65 ओव्यांचं ते पत्र आहे, म्हणून त्याला चांगदेव 65 असं म्हणतात. आता आपण आपल्या मूळ उपनिषदाची सुरुवात करूया. प्रश्नोपनिषद, यामध्ये 6 शिष्यांनी गुरूंना विचारलेले प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल गुरूंनी जे उपदेश केला आणि उत्तर दिलं त्याचं विवेचन यामध्ये आहे. यापैकी 2 शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आपण पाहिली. आता या 3ऱ्या प्रश्नाला आपण सुरुवात करणार आहोत. 3ऱ्या प्रश्नामध्ये 12 मंत्र आहेत. अथ हैनं कौसल्या अश्वलायनः पप्रच्छ भगवन्कुत एष प्राणो जायते. यामध्ये 6 प्रश्न विचारलेले आहेत. नंतर कथम आयात्यम अस्मिन् शरीर आत्मानं वा प्रविभज्य कथम प्रातिष्ठते केनोत्क्रमते कथम बाह्यम अभिदत्ते कथम अध्यात्मम इति. कथम या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी असा आहे. कथम म्हणजे कसे, कशा प्रकारे. संस्कृतमध्ये जे सप्तककार असतात त्यापैकी किम, कुत्र, कति, कदा, कुतः, कथम आणि किमर्थम. कथम म्हणजे भवान कथम असते, तुम्ही कसे आहात असं प्रश्न विचारतो तेव्हा तो म्हणता अहम कुशली असते. तसं कथम म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि त्या 6 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी ते देतात. अथ ह एनम म्हणजे आता यानंतर प्रसिद्ध असे ते पिपलाद ऋषी जे आहेत ते उत्तर देतात. कोणाला? कौसल्या अश्वलायन. कौसल्य
देशामध्ये, कौशल देशामध्ये राहणारे अश्वलायन ऋषी जे आहेत त्यांनी प्रश्न विचारला. पपृच्छ म्हणजे विचारला प्रश्न. अस्मिन शरीरे, अर्थ काय की या शरीरामध्ये प्राण जो आहे कुतच जायते. जायते म्हणजे मराठीमधल्या म्हणण्यासारखं आपल्याला असं वाटतं जायते म्हणजे जातो, असं नाही. जायते म्हणजे जन्माला येतो. तो प्राण या शरीरामध्ये कुठून उत्पन्न होतो, कुठून जन्माला येतो, तो या शरीरामध्ये कसा प्रवेश करतो. वा आत्मानं अस्मिन शरीरे कथम आयाती, तो कसा येतो. आणि आत्मानं प्रविभज्य, आणि आता तो आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर म्हणजे प्राणाचा शरीरामध्ये संचार झाल्यानंतर तो विभाजित कसा होतो. आपल्याला माहिती आहे तो विभाजित झाला. प्राण जो आहे त्यामध्ये आपण प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 जे प्राणाचे नावं आहेत, 5 प्रकार आहेत ते आपण जाणतो. तो ते विभाजन कशा प्रकारे होतं. त्यानंतर या शरीरामध्ये तो राहिल्यानंतर केन उत्क्रमते. कथम प्रतिष्ठते, केनोत्क्रमते. त्याचं उत्क्रमण म्हणजे तो शरीराच्या बाहेर कसा काय जातो हा प्रश्न आहे. कथम बाह्यम, आता कशा प्रकारे बाह्य जगतामध्ये तो पुन्हा दुसरं शरीर धारण करतो. आणि कथम अध्यात्मम, मन आणि इंद्रिय हे जे आपण पाहिले ते शरीरात ते या प्राण हा त्यांना कसं धारण करतो असा माझा प्रश्न आहे, असं त्याने विचारलं. आता हे जे सगळे प्रश्न आहेत ते प्रश्न ऐकल्याबरोबर पिपलाद ऋषींच्या मनामध्ये एक प्रश्न आला. म्हणजे त्यांनाच विचार पडला की हा जो प्रश्न विचारत आहे तो आपल्या नुसत्या चिकित्सेपोटी नाही. म्हणजे आपण वर्गामध्ये एखाद्या शिक्षकांना प्रश्न विचारतात मुलं, त्याचा अर्थ असा की मी हजर आहे आणि माझं लक्ष आहे म्हणून मला हा प्रश्न आहे म्हणून ते प्रश्न आहे. म्हणजे विचारावं म्हणून प्रश्न विचारतात. पण खरं म्हणजे मुळामध्ये ज्ञान संपादन करण्यासाठी जी जागृती आपल्या मनामध्ये आली पाहिजे, जी उत्सुकता जागृत झाली पाहिजे, ती झाली तर मग खऱ्या अर्थाने प्रश्न हा सार्थक होतो. आणि हे शिक्षकांना बरोबर समजतं कोण मुद्दाम विचारत आहे आणि कोण ज्ञानाच्या पिपासेमुळे तो प्रश्न विचारत आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की आता 6 प्रश्न यांनी विचारलेले आहेत. एक प्रश्नाचा आपण विचार करूया. हा पहिलाच मंत्र आहे की ज्या ठिकाणी 6 प्रश्न विचार. आता या प्राणाचा महिमा आपण आत्तापर्यंत दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल आपण प्राणाचा महिमा पाहिला. काल आपण पाहिलं भार्गव वैदर्भामधल्या भार्गव ऋषीने विचारलेलं प्रश्नाचं उत्तर हे दुसऱ्या भागामध्ये दिलं. त्यामध्ये आपण 13 मंत्र पाहिले. 13 जास्त असतील मला 13 मंत्र आपण पाहिले. आता या ठिकाणी प्रश्न येतो की आतापर्यंत तुम्ही प्राणाचा महिमा सांगितला. प्राण महत्त्वाचा आहे. इतर इंद्रिय जे आहेत कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्ट या 14 मधलं प्राण महत्त्वाचा आहे. आता प्रश्न असा आहे की तो प्राण कोणी उत्पन्न केला, कशामुळे तो उत्पन्न झाला ते मला सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की मनुष्याच्या शरीरामध्ये या प्राण कसा प्रवेश करतो. आता जेव्हा प्रवेश करतो एखाद्या खोलीमध्ये प्रवेश करायचा म्हणजे त्याला प्रवेश करण्यासाठी काहीतरी दार वगैरे पाहिजे, खिडकी पाहिजे. चोर जरी आला तरी काहीतरी एक छिद्र पाडून आतमध्ये प्रवेश करतो. आता हे आहे तर मग जसं आपण आपलं शरीर पाहतो त्यामध्ये तो प्राण कसा आतमध्ये येतो. म्हणजे माणूस जो आहे गर्भामध्ये जो आहे तो जिवंत कसा राहतो, त्याची हालचाल कशामुळे होते असे प्रश्न या ठिकाणी विचारले. आता पुढचा की आता त्याने प्रवेश केला इथपर्यंत ठीक आहे. हे उत्तर जर आलं तर मग पुढचा प्रश्न आला त्या ठिकाणी की आता तोच प्राण या ठिकाणी 5 प्रकारे कसा काय विभाजन झाला आणि तो कशा प्रकारे राहतो. आता चौथा प्रश्न असा आहे की जेव्हा या शरीराला सोडून जायचं म्हणजे एका शरीरातून प्राणोत्क्रमण झालं, तो प्राण वायुरूप असल्यामुळे वासनारूप असल्यामुळे आपण जे म्हणतो स्थूल, सूक्ष्म, कारण आणि शरीर. स्थूल आणि सूक्ष्म जे आहे सूक्ष्मदेह जो आहे तो सूक्ष्मदेह या शरीरातून निघून वासांश जीर्णानी यथा विहाय तसं या ठिकाणी निघून तो दुसऱ्या ठिकाणी प्रवेश करतो. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तो जन्म घेण्यासाठी प्रवेश करतो. आता जन्म घेण्यासाठी प्रवेश करताना त्याने विचारलं की तो कसा काय प्रवेश करतो. आणि मग म्हणता ह्या बाह्य पांचभौतिक जगामध्ये प्राण कशा प्रकारे धारण करतो.
आणि शेवटचा 6वा प्रश्न आहे, मन आणि इंद्रिय यांचं जे सगळं चलन बोलणं आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्या कार्याप्रकारे तो प्राण यांना कसं धारण करतो, म्हणजे त्या प्राणामुळे हे मन आणि इंद्रिय आपापली कर्म कशी करतात, असे प्रश्न या ठिकाणी विचारले. आता हे जे प्रश्न आहेत त्यामधला खरा पहिला प्रश्न जो होता, कोणी विचारला, तो कात्यायनी, कत्य ऋषी. त्याने विचारलेल्या प्रश्नामध्ये काही प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत. खरं म्हणजे आता हे 6ही विद्यार्थी एकाच ठिकाणी बसलेले, एकाच आश्रमामध्ये 1 वर्ष राहण्यासाठी त्यांना गुरूंनी सांगितलं होतं. आणि कसं राहायचं की ब्रह्मचर्याचं पालन करून, नियमाचे पालन करून तुम्ही या ठिकाणी राहा. आणि 1 वर्ष झाल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारला. आता 1 वर्ष झाल्यानंतर पहिला प्रश्न कत्य ऋषी, कत्यायनी जे आहे, कत्यायन त्यांनी प्रश्न विचारला, ज्याचं नाव होतं कबंदी. त्याचं उत्तर झालं. आता त्याच्यामधल्या काही प्रश्नांची उत्तरं स्पष्ट झाली नाहीत, असं हे बाकी सगळ्यांना वाटलं. आणि म्हणून आता या ठिकाणी सुकेश आदी जे 6 ऋषी होते त्यापैकी जो त्या ठिकाणी होता, कारण प्रत्येकजण तेवढ्याच एकाग्रतेने सगळं ऐकत होता. आता कौसल्याश्च अश्वलायनः, त्याने आता प्रश्न विचारला. तस्मै उवाच, तस्मै उवाच, प्रश्नान् पृच्छसि ब्रह्मिष्ठोऽसीति तस्मात् तेऽहं ब्रवीमि. तस्मै उवाच. उवाच शब्द या ठिकाणी उपनिषदामध्ये बऱ्याच प्रकारे येतात. म्हणजे निश्चितपणे आम्ही आता प्रश्न विचारतो तेव्हा महर्षीने सांगितलं काय, ते काय म्हणतात, म्हणजे पिपलाद ऋषी काय म्हणतात, अतिप्रश्नान् पृच्छसि. आता अतिप्रश्न याचा कसा आहे, प्रश्न म्हणजे प्रश्न विचारत त्याचं उत्तर. आता अतिप्रश्नान् म्हणजे काय, कठीण असा तो प्रश्न विचारलेला आहे, असं ऋषी प्रथमदर्शनी या शिष्याला म्हणतात. आणि मग ते सांगतात की ब्रह्मसी असी इति, ब्रह्मिष्ठ असी इति. तू ब्रह्मिष्ठ आहेस. ब्रह्मिष्ठ म्हणजे भ्रमिष्ठ नाही, ब्रह्मिष्ठ म्हणजे सगळ्या वेदांचा जाणकार असा आहे. हे ब्रह्म जे आहे तू खऱ्या अर्थाने जाणलेलं आहेस आणि तुझी योग्यता काय आहे ते माझ्या लक्षात आले आणि त्यामुळे तू असा कठीण असा प्रश्न मला विचारलेला आहेस. आणि म्हणून तस्मात अहम ब्रवीमि, आणि म्हणून मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, असं म्हणत हा दुसरा मंत्र सांगतात. आता जे प्रश्न आता ज्या प्रकारे तू प्रश्न विचारला त्यावरून तुझी खोली जी आहे ज्ञानाची ती माझ्या लक्षात आली, म्हणून मी आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो. आत्मन एष प्राणो जायते यथैषा पुरुषे छायैहि तस्मिन् एतद् आततं मनोकृते नायात्मिन् शरीरे एष प्राण. आता हा प्राण जो आहे, आत्मनः म्हणजे आपण परमात्मा, जसं शब्द आहे परमात्मान आपण म्हणतो तसं आत्मनः म्हणजे परमात्म्यापासून हा प्राण उत्पन्न झाला. यथा कसा, जसं आपण आपल्या जेव्हा उन्हामध्ये उभे असतो तेव्हा आपली छाया, आपली सावली आपल्याला दिसते. मी जोपर्यंत उन्हामध्ये उभा आहे तोपर्यंत सावली दिसते. घरामध्ये आल्यानंतर जर संध्याकाळ रात्रीची वेळेचं लाईट असेल तर मग पुन्हा सावली दिसते. तसं ती सावली माझ्यावर अवलंबून असते. मी हात वर केला की ते सावलीतला पण हात वर जातो. मी उड्या मारायला की ते सावली पण उड्या मारते, असं दिसतं. की यथैषा पुरुषे छायेस तस्मिन् एतद् आततं. आततं म्हणजे याचा अर्थ आश्रित, म्हणजे ती सावली ज्याची आहे त्याच्यावरती आश्रित आहे. तसं हे आत्मन म्हणजे हे परमात्म्यावर आश्रित असलेला हा प्राण जो आहे तो प्राण जन्म घेतो, असं त्यांना सांगायचं. म्हणून आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते देतात की हा प्राण जो चालू आहे तो परमात्म्यापासून उत्पन्न झालेला आहे. परमात्मा त्याचं उपादान कारण आहे. निमित्त कारण आणि उपादान कारण म्हणजे परमात्मा आहे, त्यापासूनच हा प्राण उत्पन्न झालेला आहे. आता या प्राणाची रचना कशी झाली ते सांगतात की आता हा प्राण त्या परमात्म्याशी अधीन आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून मनुष्याची जशी छाया तसं त्याप्रमाणे हा प्राण त्या परमात्म्यावर अवलंबून आहे. आता ह्या प्राणाचं दुसरं जे आहे, दुसरा प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येतं की आपलं मन जे आहे त्या मनामध्ये हा प्राण जो संचार होतो तो म्हणजे मन आपलं संकल्प विकल्प करतं. आता हे संकल्प विकल्प करणं म्हणजे मनामध्येच त्या प्राणाचा संचार झाल्यामुळे या गोष्टी होतात.
आणि मग म्हणतात की जसा एका शरीरामध्ये प्राण आहे, आता दुसऱ्या शरीरामध्ये त्याला प्राणोत्क्रमण करायचं, की हा सोडायचा आणि दुसरं शरीर घ्यायचं. बाळाचं एक घर सोडलं, दुसऱ्या घरामध्ये जायचं आहे. तेव्हा त्यावेळेस जी कर्म आपण केली, म्हणजे पूर्वजन्मामध्ये जी कर्म केली आणि जी कर्म अजूनही करायची वासना शिल्लक राहिली, तर ती कर्म करण्यासाठी, त्या वासना माझ्या पूर्ण होण्यासाठी मी दुसऱ्या जीवामध्ये प्रवेश करतो, प्राण म्हणतो. तसं कर्मानुसार जसा संकल्प होईल त्याप्रमाणे त्याला शरीर मिळतं. म्हणून आपण म्हणतो जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. वासना जी आहे ती वासना कशी असावी, ती चांगलीच असली पाहिजे. भगवंता, तुझी सेवा या जन्मामध्ये मी केली, पण आता पुढील जन्मामध्ये मला तुझ्याच भोवती असू दे आणि तुझ्याच प्रेमामध्ये मला तू हा आनंद पुन्हा पुन्हा मिळू दे. अनेक जन्म लागले तरी मी जन्म घ्यायला तयार आहे, पण तुझ्यापासून मला दूर लोटू नकोस. तसं या ठिकाणी आता आसोलायन जे आहे ते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आता थोडंसं विस्तारपूर्वक देतात आसोलायन ऋषी. यथा सम्राडे एवाधिकृतान विनियुक्ते एतान ग्रामान अधितिष्ठति स्वयेत्तेव तेवम एवैष प्राण इतरान प्राणान पृथक पृथक एव सन्निधत्ते. संस्कृतचा विचार केला तर अवघड आहे, पण थोडंसं लक्षात आलं की मग फार सोपं वाटतं ते. जसं सम्राट एव, सम्राट म्हणजे ते एकत्र लिहिल्यामुळे सम्राटाचं सम्राड एव अधिकृतान विनियुक्ते म्हणजे दुसऱ्याला आपण काय म्हणतो ऑर्डर देऊन त्या ठिकाणी विनियुक्त केलं, म्हणजे त्याला आपण पाठवलं आणि त्याचा अधिकार त्याच्याकडे दिला. जसा भारताच्या राष्ट्रपती, आता राष्ट्रपती काही प्रत्येक गावात जाऊन की या खेड्यात काय चालू आहे, त्या खेड्यात चालू आहे हे काही पाहू शकत नाहीत. मग राष्ट्रपतीने काय केलं की जे राज्य आहे त्या राज्यामध्ये राज्यपाल निर्मिती झाली. आता राज्यपाल निर्मिती झाल्यानंतर राज्यपाल काय काम करत आहेत, राज्यपाल फक्त सगळ्या कामावर देखरेख राज्यपालांची असते, पण काम करणारे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री एकटा काम करू शकत नाही, म्हणून त्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री इतर मंत्री असतात. आता यांच्या हाताखाली काम करण्यासाठी पुन्हा सेक्रेटरी असतात. असं करत करत मग सगळे विभाग असतात आणि त्या विभागांना ते काम वाटून दिलं जातं. म्हणजे एकदम वरच्या पदासीन व्यक्ती, राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, गृहमंत्री असो, हे काही प्रत्येक गावामध्ये जाऊन सगळ्या गोष्टींची चौकशी करू शकत नाही, म्हणून त्यांनी या सगळ्या योजना केल्या. तसं सम्राट एव, जसा राजा आहे तो, जसं एतान ग्रामान अधितिष्ठस्व, म्हणजे आता तो दुसऱ्याला सांगतो, कोण, सम्राट राजा जसा दुसऱ्याला सांगतो की तू आता, जसं आपण आपला विचार केला तर राष्ट्रपती सांगतात की तुम्ही आता महाराष्ट्रात जा, आणि महाराष्ट्रात राज्यपालाचे नियुक्त होते, गुजरातमध्ये होते, राजस्थानामध्ये होते. आता तिथे गेल्यानंतर मग ते पुन्हा त्यांच्या हाताखालचे जे त्यांना ते काम सांगतात की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जा, मग तिथे कलेक्टर असतात, मग कलेक्टर तो अजून तालुका, असं करत करत ग्रामपंचायतीपर्यंत आपण येतो. म्हणजे आता एकच काम करण्यासाठी ही सगळी शृंखला निर्माण केली. आता ते सगळे काम कसे करत आहेत काय नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी मोठे अधिकारी असतात. तसं अधिकृतान म्हणजे हे अधिकाऱ्यांची विनियुक्ते, म्हणजे त्यांना नियुक्त केलेलं आहे. त्याप्रकारे हा जो प्राण आहे, एषः प्राणः इतरान प्राणान, म्हणजे दुसऱ्यांच्या प्राणांना पृथक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने स्थापित करतात. म्हणजे हा प्राण एकदा या शरीरामध्ये आल्यानंतर तो प्राण 5 प्रकारे विभागला जातो आणि त्याचं कार्य, ते आता प्राण जो आहे तोच असल्यामुळे हे कार्य होतात. मग तो हाताकडून दान देण्याचं काम करेल, पायाकडून तीर्थयात्रा करण्याचं काम करेल, डोळ्यांकडून भगवंताचं रूप पाहण्याचं काम करेल, कर्णाकडून कानाकडून तो चांगल्या गोष्टी श्रवण करण्याचं काम करेल. अशी ती कामं त्यांनी वाटून दिली, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चक्रवर्ती सम्राटाची उपमा दिली. आणि मग आता हे 5ही स्वरूप काय, अपान, व्यान, समान, उदान, हे जे आहेत 5, आता त्यांचं स्थान कोणतं, असा आता पुढचा मंत्र या ठिकाणी. आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रंथराज दासबोधाचा आपण थोडासा उपयोग घेऊया. त्यामध्ये सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान बुधी अपान,
मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. दशक 17 समास 8मध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. 17:8 म्हणजे तत्वनिरूपण. पंचीकरणाचा भाग जो आहे तो 17व्या दशकामध्ये दिलेला आहे. पंचीकरणाचा सर्वांगी व्यान. आता ज्या प्राणाने या देहामध्ये संचार केला, प्रवेश केला, त्या शरीरामध्ये प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक ठिकाणी शरीरामध्ये जो वायू असतो, जो प्राण असतो त्याला व्यान असं म्हणतात. सर्वांगी व्यान. नंतर नाभी समान. आता समान शब्दावरून, समान म्हणजे नाभीच्या ठिकाणचं जे कार्य आहे तो सगळ्यांकडे एकाच दृष्टीने पाहतो, कुठेही भेदभाव करत नाही. नाभीचं स्थान आपल्याला माहिती आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा जो शब्द आहे फिजिक्समधला, तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे माणसाच्या शरीरातला हा नाभी कमळ आहे, नाभी आहे. आता या नाभीला एवढं महत्त्व काय आहे? कारण ती नाळेद्वारे आईच्या ठिकाणी ती जोडलेली होती आणि आई जशी जशी अन्न खाईल त्याप्रमाणे त्या बालकाचं पोषण होत असतं. आंबट खाल्लं त्याचा परिणाम होतो, गोड खाल्लं तर त्याचा परिणाम होतो, नाही खाल्लं तरी त्या गर्भावर परिणाम होतो. तर नाभी समान म्हणजे आता आपल्या दृष्टीने विचार केला तर आपण जे जे अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर त्याचं विघटन त्या त्या शक्तीमध्ये झाल्यानंतर या नाभीच्या ठिकाणी ते जेव्हा येतं तेव्हा तो संदेश येतो. तेव्हा ही नाभी काय करते की पूर्ण शरीरामध्ये त्याचा भाग ज्याचा त्याला वाटून देते. म्हणून त्याला समान हा जो वायू आहे तो नाभीच्या ठिकाणी असतो. आता कंठी उदान, कंठाच्या ठिकाणी उदान आणि बुधी अपान. मुखी नासिकी प्राण. मुखामध्ये आणि नासिकामध्ये प्राण असतं म्हणून प्राणायाम हा शब्द आहे. मग आपण डाव्या नाकपुडीने प्राण आत घ्यावा, तो आतमध्ये ठेवावा, मग उजव्या नाकपुडीने सोडावा. एक प्राणायाम झाला. असंच पुन्हा उलटं आपण जे पाहतो रामदेव बाबा जे सांगतात ते सगळं प्राणायाम करून प्राणावर नियंत्रण. कारण 21 सहस्रसासे जपा नेमून गेली ते अजपा. प्रत्येकाच्या ठिकाणी रोज 21,600 वेळा या प्राणाचं येणं आणि जाणं चालू असतं. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं. आता 21,600 गुणिले ज्याचं 15 वर्ष आहे, ज्याचं 50 वर्ष आहे, ज्याचं 80 वर्ष आहे, त्याचा विचार केला तर मग या प्राणायामाने काय साधतं की आपल्याला दिलेला कोटा जो आहे तो फिक्स आहे. आता आपण प्राणायामाद्वारे एका दिवसाचे 21,600 जर प्राण असतील, श्वासोश्वास असतील तर ते कमीत कमी आपण वापरले पाहिजे. म्हणजे बँकेतलं बॅलन्स आपलं तसंच राहावं आणि म्हणून कमीत कमी खर्च केला पाहिजे. या दृष्टीने आजचे किती श्वास उरले, मग जेवढे उरले तेवढे बँकेत पुन्हा तसंच राहतं ना बॅलन्स आपलं. आणि मग उद्यासाठी आपण पुन्हा तयार होतो ताजेतवाने. तसं या ठिकाणी सांगितलं. मुखी नासिकी प्राण या दोघांना महत्त्व काय? कारण मुखी आणि नासिकी जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो, एखादा माणूस खाली पडलेला असतो, मग तेव्हा तिथे असणारे लोक आधी त्याला फर्स्ट एडचा प्रयत्न करतात. फर्स्ट एडमध्ये पहिली गोष्ट काय करतात की जो दिसत आहे तो खाली पडलेला की त्याच्यामध्ये श्वास आहे की नाही आधी पाहतात. इतर गोष्टी पाहत नाही. त्याच्या पायाला लागलं का, हाताला लागलं का, डोक्याला लागलं हे नंतर पाहतात की त्याचा श्वास चालू आहे की म्हणजे त्याच्यामध्ये प्राण आहे का नाही. आणि तो जर चालू नसेल तर आपल्या तोंडाने श्वास प्राण जो आहे त्याच्या शरीरामध्ये ते आपण काय म्हणतो त्याला प्रवेश करतो आणि मग हळू आपण तो माणूस जो आहे तो आता हालचाल करताना दिसतो. म्हणजे त्याचा जे आता हार्ट बिटिंग थांबलं होतं ते आता पुन्हा सुरू झालं. मुखी नासिकी प्राण आणि बुधी अपान. आता अपान वायू जो आहे बुधी, त्या गुदाच्या ठिकाणी ह्या अपान वायू जे आहे तो त्या ठिकाणी काय करतो की जो मळ आहे, जो खराब गोष्ट आहे ती बाहेर टाकण्याचं काम हे करतं. आता बुधी अपान म्हणून आपल्याला अजून एक श्वेताश्वतर उपनिषद नावाचा एक उपनिषद आहे. त्यामध्ये सुद्धा एका अध्यायामध्ये नवद्वारे पुरे देही देही हंसो लीलायते तही वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च. 9 द्वारे असलेल्या या नगरीमध्ये ज्याला पुरी म्हणतात म्हणून पुरंजन शब्द आला. पुरीपासून पुरंजन, पुरंजनाचं आख्यान आपण भागवतामध्ये ऐकलं. आता यामधला जो देह आत्मा आहे, देह तर आहे आणि पुरी हे देह आहे, पण आत्मा जो आहे त्यामध्ये असणारा तो हंसाच्या रूपाने किंवा आत्मा म्हणून तो त्या ठिकाणी राहतो आणि तोच सर्व चराचर विश्वाचा विधाता आहे. म्हणजे त्या ब्रह्मदेवाने असे सगळे निर्माण करून
त्या आत्म्याच्या ठिकाणी, आत्मा म्हणजे परमेश्वराचा अंश असल्यामुळे तो आत्मा आहे तोपर्यंत सगळे हालचाल चालू आहे. तो जसं सांगेल तसं इथे या ठिकाणी होत असतं. पण हे होत असताना मुख्य काय, पूर्वजन्माचं सुकृत, पूर्वजन्मामध्ये केलेलं पुण्य आणि पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप या दोघांचा हिशोब या ठिकाणी होत असतो. हे पुढच्या एका मंत्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा 4था मंत्र झाला या ठिकाणी, की महर्षी आपल्याला सांगतात की तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात की जसा चक्रवर्ती राजा वेगवेगळे गावं, शहर, गाव, तहसील, त्या ग्रामपंचायत असे मंडल, जनपद म्हणतात हिंदीमध्ये, तो निर्माण करतो आणि तिथल्या अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती करतो. आता आपण पाहतोच आहोत केंद्र सरकारतर्फे इतके लाखो अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये. आणि मग असे जे नियुक्ती केलेले जे आहेत, तरुण असतील, मुलं असतील, मुली असतील, ते आपापल्या पदावर काम करतात आणि मग ते काम करतात की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा एक अधिकारी असतो. तसं प्रत्येकाकडे हे काम वाटून दिलं आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान हे जे आहेत हे सगळे त्या ठिकाणी 5 प्राण जे आहे 5 प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्य करीत असतात. गीतेमध्ये सुद्धा 5व्या अध्यायामध्ये 13, 14, 15, 16 हे श्लोक जे आहेत ते याच कामासाठी आहे. सर्व कर्म आणि मनसा संन्यास्यास्ते सुखम वशीही पुरे देही नैव कुर्वन् कारयन्. म्हणजे या ठिकाणी सुखम वशी शब्द, यामध्ये तो प्राण जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो त्यानंतर या देहामध्ये तो राहतो आणि तो आनंदाने राहतो. किंवा जेव्हा आपण काही सत्कर्म करतो, आणि तो आनंदाने केव्हा राहत नाही, जेव्हा आपण एखादी चोरी केली की मग आपल्याला धडधड असते, केव्हा तरी कोणीतरी येऊन आपल्याला पकडेल. आत्मदेवाच्या आणि त्या धुंदकारीच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं, त्या धुंदकारींनी त्या 5 वेश्या आपल्या घरी आणल्या. हे सगळे पंचप्राण आणि हे सगळे पंचविषय आहेत. आता त्यांना तृप्त करण्यासाठी चोरी करायला, चोरी केल्यामुळे आता त्या 5 वेश्यांना असं वाटलं की आता राजाला जेव्हा हे समजेल याच्याकडे एवढं मोठं धन कुठून आलं, तेव्हा तो जेव्हा चौकशी करेल तेव्हा याच्याबरोबर आपणही पकडल्या जाऊ, म्हणून त्याने त्यालाच मारून टाकलं. हे जसं आहे तसं आपल्या देहामध्ये सगळे इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, अंतःकरण चतुर्थ आहे, ते सगळे आपापलं काम व्यवस्थित करत असतील तर, म्हणजे भगवंताच्या आज्ञेने हे शरीर मिळालं. आता भगवंताच्या आज्ञेमध्ये हे शरीर आपण झिजवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. ज्यासाठी शरीर प्राप्त झालं त्याचाच विनियोग त्याच्यासाठीच केला पाहिजे. आणि असंच आपण केलं तर पुण्यकर्म अर्जित होतं आणि याच्या विरुद्ध आपण जर केलं तर ते पापकर्म ठरत जातं. आता हे जे आहेत प्राण, अपान, व्यान हे जे आहेत त्यांचं वसती स्थान ते कुठे राहतात हे आता पुढच्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा मंत्र म्हणजे पायुपस्थे पानम. पायुपस्थे विसर्ग आणि अपानम. अपानम म्हणजे अपान जो आहे वायू तो पायुपस्थे, गुदा आणि उपस्थ यांच्या ठिकाणी तो राहतो. पुढे चक्षुश्रोत्रे मुखनासिकाभ्याम प्राण. नासिकाभ्याम, नासिकाभ्याम म्हणजे हा जो शब्द आहे तो एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. तर नासिकाभ्याम म्हणजे 2 असल्यामुळे नासिकाभ्याम त्या ठिकाणी राहतो. स्वयंप्रातिष्ठते मध्ये तु समान. मध्ये तु समान म्हणजे समान हा जो वायूचा एक प्रकार जो आहे तो नाभीच्या मध्ये म्हणजे नाभीच्या ठिकाणी असतो. एष यद्युत अद्भुतमन्नं समं नयती तस्माद एताः सप्तार्चिषो भवन्ति. आता त्याचा विचार या ठिकाणी सांगितला की 7 द्वार जे आहेत त्याचा विचार येतो. मुख आणि नासिकाच्या ठिकाणी स्वयंप्राण जो आहे तो असतो आणि मग नेत्राच्या ठिकाणी, श्रोत्राच्या ठिकाणी तो आपलं कार्य करतो, त्याला प्राण असं आपण म्हणतो. गुदा आणि उपस्थ या ठिकाणी अपान वायू जो आहे, अपान हा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी राहतो. मग शरीरामध्ये रोज निर्माण होणारी घाण जे आहे, मळ आहे, ते आपण शौचाच्याद्वारे, लघवीच्याद्वारे आपण ते बाहेर टाकतो आणि पुन्हा शरीर ते स्वच्छ होत राहतं. त्यानंतर रज, वीर्य आणि गर्भ या तिघांसाठी सुद्धा हेच आहे जे महत्त्वाचं आहे. आता पुढे या शरीराच्या मध्यभागी समान जो वायू आहे तो नाभीच्या ठिकाणी राहतो आणि हा समान जो आहे त्या वायू, त्या प्राणरूप अग्नीमध्ये हवन जे केलं जातं ते जे हवन केलेलं आहे
पचाम्यनम चतुर्विधम. चतुर्विध प्रकारचं अन्न जेव्हा आपण ग्रहण करतो त्यामधून जी शक्ती निर्माण होते, अग्नी निर्माण होतो. म्हणजे आपण जे जे खातो त्यामध्ये ते आपण जसं म्हणतो उदरवर्णनो हे जाणीचे यज्ञकर्म. म्हणजे या यज्ञामध्ये ज्या ज्या आहुती प्राप्त झाल्या आहे त्यापासून निघालेली जी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा शरीराला त्या समान प्रकारे वाटण्याचं काम हा समान वायू करीत असतो. त्याचं केंद्रबिंदू म्हणजे त्याचं रजिस्टर ऑफिस कोणतं तर नाभी आहे, नाभी कमळ आहे. आणि मग असं ते सारभूत या शरीरामध्ये अशा 7 ज्वाला असतात. 7 ज्वाला कोणत्या तर 2 नेत्र, 2 कान, 2 नासिका छिद्र आणि 1 मुख म्हणजे रसना. आणि या 7द्वारे हे प्राण कार्य करीत असतात. आता राहिलं कोणतं व्यान, त्याचा विचार या ठिकाणी दिला आहे. आता व्यान आणि त्याचं कार्य आणि त्याची गती हे काय ते सांगतात. अवघड वाटत असेल पण आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये या गोष्टी खूप सोप्या रीतीने दिल्या आहेत. यदि हेष आत्मा अत्र एतद् एकशतं नाडीनां तासां शतं एकैकस्यां द्वासप्ततिर्द्वासप्ततिः प्रतिशाखा नाडी सहस्राणि भवन्त्यासु व्यानश्चरति. तर व्यान कुठे असतो हे सांगतात. आपण पाहिलं समर्थांच्या याच्यामध्ये सर्वांगी व्यान, सर्वांगी व्यान. आता व्यान कुठे असतो तो आपल्या सगळ्या अंगामध्ये, शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी व्यान आहे. जसं आकाश सगळ्या ठिकाणी आहे, कुठे आकाश तत्व नाही असं होतच नाही. आकाश म्हणजे पोकळी. आता सगळ्या ठिकाणी पोकळी आहे. हा जो विचार आहे तो आपण खरं म्हणजे मुळातून ग्रंथराज दासबोधामध्ये वाचला म्हणजे आपल्या लक्षात येईल की जसं हे पंचमहाभूताचं शरीर असलं तरी या प्रत्येक भूतामध्ये इतर 4 भूते असतात. जसं आपण जर पृथ्वी तत्वाचा विचार केला तर आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये अर्धा जो भाग आहे 50% ते पृथ्वी तत्वाचं असतं आणि इतर 4 जे आहेत ते त्या 50%मध्ये विभाजन झालेले असतात. 12.5% 12.5%. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे 5ही उपस्थित असतात. तसं आता या ठिकाणी सांगता यदि हेष आत्मा, एषही आत्मा हाच प्रसिद्ध असा आत्मा ज्याला जीवात्मा असं सुद्धा म्हणतात तो हृदयामध्ये राहतो. हृदय हेष आत्मा अतेद एकशतम. आता हृदयामध्ये राहत असेल. आता हृदयाचं महत्त्व काय आहे ते या ठिकाणी समजावून सांगितलं आहे. आपण जर म्हणजे काय विज्ञान म्हणा किंवा मेडिकल सायन्स किंवा होमिओपॅथी, आयुर्वेदिक याचं थोडंसं जर काही माहिती असेल तर त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या नाड्या असतात आणि त्याचासुद्धा सगळा हिशोब या ठिकाणी दिलेला आहे. नाडीनाम एकशतम. आता किती नाड्या मुख्य ज्या आहेत, मूळ रूपाने 100 नाड्यांचा समुदाय आपल्या आतमध्ये आहे. आता या 100 आहेत तासाम म्हणजे या 100ही नाड्यांच्या ठिकाणी प्रत्येक नाडीपासून एक नाडीपासून पुन्हा शतम म्हणजे पुन्हा 100 उपनाड्या तयार होतात. शाखा, नाडीच्या शाखा तयार होतात आणि त्यानंतर पुन्हा त्यापासून द्वासप्तती ही द्वासप्तती याचा अर्थ 72 नाड्या पुन्हा तयार होतात. प्रतिशाखा नाडी सहस्राने म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये अशा प्रकारे हजारो प्रतिशाखा नाड्या असतात. आणि आसू म्हणजे या सगळ्यांमध्ये व्यान हा जो वायू आहे तो वायू विचरण करीत असतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात आपल्या पत्रधारा दासबोध अभ्यासामध्ये जे 6 सूत्र आहेत त्यामधलं एक सूत्र आहे या शरीरा ऐसे यंत्र अनेक नाही. आता विचार करा 72,000 नाड्या प्रत्येक शरीरामध्ये आहे. तो लहान मुलगा जन्मलेला असो किंवा 80-90 वर्षाचा असो एवढ्या नाड्या प्रत्येकाच्या ठिकाणी आहेत. आता त्या प्रत्येक नाडीचं संचलन व्यवस्थित होणं म्हणजे या शरीरा ऐसे यंत्र अनेक नाही. आणि काही जरी बिघाड झाला तर तो आपोआप तो पुन्हा दुरुस्त होण्याची क्षमता या शरीरामध्ये आहे. बरेचदा आपल्याला वाटतं की गोळी घेतली की बरं होईल, त्याच्यापेक्षा एक दिवस तसंच काढला तर पुष्कळ बरं होतं माणसाचं. पण आपल्याला तेवढी उत्सुकता असते किंवा फार घाई असते की पुन्हा आपण आपल्या कामावर व्यवस्थितपणे रुजू व्हावं यासाठी आपण धावत पळत डॉक्टरांच्याकडे जातो आणि औषध घेतो. पण नॅचरल हिलिंग म्हणजे
आपोआप झालेली जखम दुरुस्त होण्याची प्रक्रिया या शरीरामध्ये आहे आणि त्या शरीरासारखं यंत्र आणिक नाही असं आपल्याला समर्थ सांगतात. तर असं प्रत्येक शाखा नाडीचे 72 हजार प्रतिशाखा नाड्या या शरीरामध्ये आहेत. आता त्या सगळ्यांमध्ये कोण फिरत असतं, कोणाचा वास असतो, कोणाच्या भरोशावर हे सगळं कार्य चालू असतं, त्या वायूच्या प्रकाराला व्यान असे म्हणतात. हे लक्षात आलं होतं आपल्याला. आता व्यानच्या नंतर जे आहे, आता या उदान जो वायू आहे त्याचं स्थान आणि त्याचं कार्य हे आपल्याला सांगतात. उदान. आता या उदानाच्या बद्दलचा विचार आपण मला वाटतं आज करू किंवा केली तरी हरकत नाही. उदान अथैकयोर्ध्व उदान पुण्येन पुण्यम लोकम नयति पापेन पापम पापमुभाभ्याम एव मनुष्य लोकम. उभाभ्याम इथे शब्द आहे. उभाभ्याम याचा अर्थ काय? उभाभ्याम म्हणजे दोघांसाठी. उभय म्हणजे दोन आपण म्हणतो. दोघांसाठी, दोघांच्या द्वारा की दोघांपासून, म्हणजे तृतीय असो, चतुर्थी असो किंवा पंचमी विभक्तीसाठी भ्याम हे वापरलं जातं. रामाभ्याम रामाभ्याम म्हणजे तृतीयामध्ये सुद्धा ते आहे, चतुर्थीमध्ये आहे, पंचमीमध्ये सुद्धा तेच वापरलं जातं. अथैकयो ऊर्ध्व उदान पुण्येन. आता या उदान वायूच्या ठिकाणी आता काय त्याचा हिशोब कसा चालतो हे सांगतात. पुण्येन पुण्यम लोक नयती. म्हणजे आपण जर पुण्यकर्म केलं तर मनुष्याला पुण्यलोकामध्ये गती मिळते. पुण्येन पुण्यम लोकम नयती. आणि त्याच्या उलट पापेन पापम उभाभ्याम एव मनुष्य लोकम. आता पापकर्म केलं तर पाप योनीमध्ये त्याला जावं लागतं आणि उभाभ्याम एव म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही प्रकारचे कर्म केले तर मात्र त्याला पुन्हा पुन्हा या मनुष्य शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतो. म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी. सत्व रजतम 3 गुण आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सगळे पंचमहाभूत. असं हे अष्टधा प्रकृती आहे आणि त्यापासून ह्या सगळ्या. आता ह्या हजारो नाड्यांचा आपण हिशोब सगळा पाहिला. आता या हजारे बाजूला ठेवा आणि एक नाडी अशी असते की जी सगळ्यात महत्त्वाची आहे हजारांमधली. तिचं नाव आहे सुषुम्ना. आपण श्वासामध्ये सुद्धा सांगतो. डावीकडची नाडी चंद्र, त्याला सूर्यनाडी आणि चंद्रनाडी आणि सुषुम्ना अशा 3 असतात. सूर्य, चंद्र आणि मधली जी आहे ती सुषुम्ना. आता आपण जर नाकाजवळ हात जरी नेऊन पाहिला तर कुठल्या नाडीने श्वास घेत आहोत ते लक्षात आल्यावर आता आपली सूर्यनाडी सुरू आहे का चंद्रनाडी सुरू आहे का मध्य सुषुम्नावर आपण स्थिर आहोत हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून सुषुम्ना आहे तिचं पण महत्त्व आहे. आता सुषुम्ना काय करते की ती उदान वायू जो आहे उदान वायू शरीरामधला त्याला हळूहळू वर 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 नेत राहते. आणि वर नेऊन जेव्हा योगी लोक जेव्हा प्राणाक्रमण होतं तेव्हा जसा आपला या प्राणाचा प्रवेश जो आहे कुठून झाला तर टाळूच्या ठिकाणाहून झाला. लहान मुलं आपण पाहतो, लहान मूल जेव्हा जन्मलेलं असतं त्याच्या टाळूला वर आपण हात लावा ते लगेच खालीवर होऊन असतं. आणि मग ते टाळूचं इतकी बारीक ती मऊ अशी ती जागा असते, ते कातडं असतं की त्याला आपण तेल लावून हळूहळू त्याला सुदृढ करत असतो. आणि तिथे आपल्याला ती आपण काय म्हणतो हिंदीमध्ये धडकन म्हणतो, जे श्वासोश्वास चालू असतं त्याची प्रतिती आपल्याला त्या ठिकाणी येत असते. आणि मग ऊर्ध्वंगच्छन ते सत्वस्था. सत्वगुणी माणूस जो आहे जे ऋषीमुनी आहेत ते या प्रकारे आपल्या त्या वरच्या टाळूच्या ठिकाणून त्यांचं प्राणोत्क्रमण होतं. त्याला ब्रह्मरंध्र असं म्हणतो. आता हे सगळं कसं प्राणोत्क्रमण करायचं काय नाही. आमचे कोयाचा जो मठ आहे ज्या ठिकाणी आमचे यादव स्वामी होते जे नारदाचे अवतार होते, जवळपास 100 वर्षाचं त्यांचं आयुष्य होतं. आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 99 वर्ष झाले. 100ही वर्ष त्यांनी कीर्तन केलेलं आहे. शेवटच्या क्षणीसुद्धा कीर्तन केलेलं आहे. आता त्यांना हे प्राण कसा सोडायचा ही जी विधी आहे ती त्यांना येत नव्हती. म्हणून त्याने रामरायाला विनंती केली. आता त्यांच्या वयामध्ये त्यांच्या म्हातारपणामध्ये प्रत्यक्ष रामरायांनी ही सगळा विधी त्यांना शिकवला आणि त्याप्रमाणे त्यांनी आपला देह
100व्या वर्षी ठेवला. अगदी 1760 ते 1659 त्यांचा काळ. आणि प्रत्यक्ष ते नारदाचे अवतार होते. आमचे तुकामाई जे आहेत, आता त्यांची आता पुण्यतिथीसुद्धा आहे आता, तर ते तुकामाईसुद्धा हे सुद्धा नारदाचे अवतार होते, व्यासांचे अवतार, शुकमुनीचे अवतार होते. बरोबर. शुकमुनी हे सगळे अवतारी पुरुष आहेत जे आपल्या समर्थ संप्रदायाला लाभलेले आहेत त्या काळाचे, आणि समर्थांचे शिष्य आहेत हे सगळे, त्या परंपरेमधले ते आहेत. आता या सगळ्या नाड्यांच्या बाबतीमध्ये आता पुण्यम लोकम नयती आणि पापेन पापम. पुण्य असेल तर पुण्य लोकांना नेतात, पाप असेल तर पाप लोकांना नेतात. पाप योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो मग पुढचा. आणि दोन्हीच असेल, पुण्य आणि पाप हे दोन्ही प्रकारचे कर्म असतील तर त्याला मनुष्य शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतो. आता या ठिकाणी जो शब्द वापरला आहे एकया, एकया म्हणजे जो एक नाडी आहे त्यापासून मग 1, 2 आणि मधली सुषुम्ना. मग ही सुषुम्ना त्यासाठी महत्त्वाची आहे. पुण्यशील असेल तर शुभकर्माच्या आशीर्वादाने त्याचा चांगला उदय होतो आणि पुढच्या जन्मी तो चांगल्या प्रकारे चांगल्या अवस्थेमध्ये की चांगल्या घरामध्ये, चांगल्या घराण्यामध्ये, चांगल्या परंपरेमध्ये राहून आपल्या याच देहामध्ये भगवंताचा साक्षात्कार करू. आणि पण पाप योनीमध्ये असेल तर मात्र त्याला अनेक योनी प्राप्त होतात. शुकर, कुकर आदी पाप योनी प्राप्त होतात. आता त्यामध्ये प्रेम हा शब्दच नाही. जे दिसतं त्याला मारणे आणि आपण खाणं हाच त्यांच्या ठिकाणी असतं. त्याला रौरवादी नरकासारख्या अनेक नरक आहेत. 27-28 प्रकारच्या नरकांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलं आहे. ते त्यांना प्राप्त होतं. आणि हे दोन्हीच असतील, शुभकर्म आहे आणि पापकर्म आहे आणि मिश्रित फळ भोगायचं आहे, मग त्यासाठी त्याला मनुष्य शरीरामध्ये जन्म घ्यावा लागतो. असं या 7व्या मंत्रापर्यंत असा हा विचार आपण आज केलेला आहे. आता पुढच्या वेळेस आपण इतर मंत्रांचा विचार करू. या प्रकारामध्ये जवळपास 12 मंत्र आहेत, म्हणजे 5 मंत्राचं जे आहे ते पुढच्या शुक्रवारी आपण पाहूया. हा म्हणजे 3रा प्रश्न आपण पाहत आहोत. 6पैकी 3घांनी विचारलेल्या प्रश्नांचा विचार आपण करत आहोत. मग नंतर 4, 5 आणि 6 याचा विचार आपण करू. प्रश्नोपनिषद जो आहे तो अशा प्रकारे गुरुशिष्य संवाद या ठिकाणी आहे. 6 शिष्याने सद्गुरूंना विचारलेले प्रश्न. आता हे शिष्य म्हणजे नुसते शिष्य नाही, पण ते सगळे अधिकारी शिष्य आहेत, अधिकार संपन्न आहेत, आणि म्हणून त्यांचे प्रश्नसुद्धा त्याच पातळीवरचे प्रश्न आहेत. आणि सद्गुरू म्हणतात की तुम्ही मला 1 वर्ष राहून, नियमाने इथे राहून मग मला तुम्ही प्रश्न विचारा. आणि पुन्हा पहिल्यांदाच सांगतात, अजून ते यांच्या आश्रमामध्ये राहायला सुद्धा आलेलं नाही. आणि जेव्हा तुम्ही 1 वर्षाने मला प्रश्न विचाराल तेव्हा मला येत असेल तर मी तुमचे प्रश्नांची उत्तरं देतो. याचा अर्थ कसा की आता 1 वर्ष आपण तिथे घाल्यानंतर यांना जर येत नसेल तर मग आपल्याला उपयोग काय यांच्याकडे एवढं सगळं नियमाने राहून, असं शिष्य म्हणत नाही. हेच त्या शिष्याचं मोठेपण आहे. शिष्य या गुरुवचनावर दृढ विश्वास आहे. गुरुवचनी विश्वास, गुरु जे म्हणतील त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास असेल तर सद्गुरूंनी दिलेला मंत्र असेल, सद्गुरूंनी दिलेला मार्ग असेल, तो मार्ग आपल्याला हितकारक असा होत जातो. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. थांबायचा.